हॅलो गाईज, ओळखलास? अरे बापरे, चला फोटो काढू आपण. हॅलो गाईज, दिस आहे तुमचा आदिवासी फोटो ब्लॉगर रायडर 62 पोषा भाई. तर पोषण आपण आता बाईक जिथं पार करतोय तिथं आलोय. हे बाई इकडे ही बाईक आहे आपली, इथं पार करतोय. ह्या साईडला आपण आलो आणि मी कालचा जो ब्लॉग आहे तो अपलोड करायला जातो. सकाळ आहे, मस्तपैकी सकाळची राईड पण होईल, तुम्हाला मी दाखवतो इकडचं वातावरण कसं असतं, पक्ष्यांचा आवाज काय असतो, नेचर काय असतो. मला थोडासा दम लागला कारण मी इकडनं आता पटापट आलो. चलो लेट्स गो एन्जॉय करू. हॅलो गाईज, दिस साईड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 62. येस ब्रो, पोषा आहे. तर पोषण मस्त की आपण आता निघालोय आणि सकाळ आहे. सकाळी म्हटलं लवकर जाऊ आपण. इकडं आमच्या गावामध्ये रेंज नसते, तर हे आहे आमचं गाव. समोर तुम्ही बघू शकता, ये देखो, हे आहे आमचं गाव पोषण. आणि इथं रेंज नसते, आम्ही थोडंसं झापावरती खाली राहतो. तुम्हाला मी आता दाखवलं कुठून आलो काय. आता इथून आपण जाऊ मस्तपैकी आणि व्ह्यू वाव, ओ हो हो, अरे बापरे वाव. तर अशा प्रकारचा व्ह्यू येईल तुम्हाला, एकदम सुपर डुपर पोषण. वाईब म्हणजे वाईब आमच्या गावाकडची असते. सर्व काय दाखवतो, गाव एकदम जवळ आहे ते पण दाखवतो. आता हे आहे बर्डापाडा गाव, समोर लाईट आहे ते गावंद आहे, इकडे खोकरीपाडा वगैरे आहे. सर्व काय मी दाखवतो या ब्लॉगमध्ये. बनेवा आपल्याला जायचं आहे त्या साईडला, कारण रेंज असते तिकडं मित्रांनो. आणि इतकं सुपर वातावरण आहे ना, कडक एकदम सुपर डुपर. आज खूप महत्त्वाचं म्हणजे योगायोग आला मला एकदम पहाटे, कारण मी मोस्टली नाशिकला असतो ना वशांनो. तुमचा पोषावर नाशकाच असतो त्याच्यामुळे. आणि इकडे हे बघा, आपले पोलीस ट्रेनिंगचे मुलं आहेत इकडे मस्त, कुठल्या आहेत माहिती नाही. ही नदी आहे आणि हा नदीवरचा पूल मित्रांनो. तर पहिलं काय व्हायचं, पहिलं मित्रांनो इथं कुठल्याही प्रकारचा पूल नसायचा, तर मोस्टली गाड्या इथून डायरेक्ट खालून घेऊन जावं लागायचं पाण्यामधून, वॉटर क्रॉसिंग असायची. परंतु आता एकदम मस्त पूल आहे आणि पुलाच्या एकदम ह्या साईडला आहे गावंद. तर आपण आता आलो मित्रांनो गावंदामध्ये आणि थोडासा व्हिडिओ मोठा राहील बरं का, पण टेन्शन लेने का ना, मजा करणे का ना, बच्चे के दिल में स्पीड ब्रेकर या. आणि याच्या पुढे आपल्याला लगेच लागतो पळशी मित्रांनो. आपण कसं आता पळशीत पोहोचू समजणार नाही बघा. आणि इकडे ना माझा पोषा व्हायचाच आवाज येत असेल बरं का. वायझर खाली घेतो मित्रांनो, थोडंसं विंड नॉइज कमी येईल. आता कसं आवाज येऊ राहिला मला कमेंट करून सांगा पोषांनो. आणि आमच्या इकडे ना टर्न खूप आहे, त्याच्यामुळे बाईक थोडीशी नॉर्मल चालवावी लागते, नाही तर डायरेक्ट खड्ड्याच्या बाहेर का खड्ड्यात. तर मित्रांनो बघा, चालता बोलता आपण आता आलोय पळशीमध्ये. तर हे जे गाव आहे ना मित्रांनो, हे आहे पळशी. इथं स्पीड ब्रेकर आहे, आपण को पता है. चला हे बघा, हे पळशी आहे बरं का, पळशी गाव. कसं आहे मला कमेंट करून सांगा. एकदम म्हणजे जवळजवळ घरं आहेत स्पीड ब्रेकर. ओ हो हो, सुपर डुपर हुंगाला सोजाला. रस्ता मात्र एकदम सुपर, पण आपली गाडी हेवी आहे. हेवी बाईक असल्यामुळे ना रस्त्याच्या बाहेर जाते वशांना. ओ हो 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 वाव. पण इकडचे रस्ते थोडेसे मला माहीत आहे ना वशांना, तिकडे आता कच टाकलेली होती, इकडं कच नाही, त्याच्यामुळे आपण उभं राहू शकतो, गाडी एन्जॉय करू शकतो मस्तपैकी. बघू शकता तुम्ही, आपण आता आलो हे कुठे मला ना घेनशेच्या आसपास कुठला तरी हा एरिया आहे आता. आणि आमचं गाव ते तिकडे बघू शकता तुम्ही त्या साईडला. तर आपण बाईक वगैरे लावू, मी तुम्हाला दाखवतो आमचं गाव बरं का. तर मित्रांनो ना आता सकाळ होईलच आणि तुम्हाला मी आता दाखवतो. इथं बाईक थांबवले, आपण कुठून आलो बरं का. तर समोर जे तुम्हाला तिथं दिसत असेल हे बघा, तर हा आहे आमचा गाव. हे बघा, ही लाईट जी दिसू राहिली हे आहे आमचं गाव. आणि तिकडनं आपण आलो असं ह्या साईडला गावंद नंतर पळशी नंतर इथं पण हे 2-4 घरं आहेत ह्या साईडला तुम्ही बघू शकता. आणि इथं पण एक आहे घर. तर हे आपण आता आलोय हाटीपाड्याच्या मागं. हाटीपाडा इथं पुढं आहे, ते तुम्हाला घेऊन जातोच मी तिथं. हाटीपाड्यानंतर घनशेत आहे आणि घनशेत नंतर मित्रांनो तिकडे कुळवंडी नंतर घोडगीचा घाट फेमस, तो तुम्हाला माहितीच आहे. चला आपण तिकडं जाऊया. तर पोषांनो मस्तपैकी आपण निघालोय, म्हणजे तिथं फक्त मी थांबलो होतो ते दाखवायचं होतं ना, बरडा आमचा गाव कुठं आहे काय वगैरे तुमच्या लक्षात येईल. आणि इकडे ही सर्व डोंगर आहेत पोषण. तर डोंगर जेव्हा असतात ना, आता सकाळी एकदम थंड हवा चाललंय. मी नाशिकला असतो, नाशिकला मी बघतो तिकडे काय थंड वगैरे नाही, इकडे एकदम थंड, कारण झाडी तेवढं आहेत. झाडं जास्त असल्यामुळे ना ऑक्सिजन जो असतो ना फकाफक झाडं बाहेर टाकतात. आणि आपण एकदम मस्तपैकी AC मध्ये असतो इकडे. असा हा नेचर आहे एकदम सुपर डुपर पोषण. आज योगायोग आला एक्सप्लोर करण्याचा. असंच तुम्ही थोडंसं सहयोग करा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, म्हणजे मला थोडंसं ना मजा येते. तर आपण आता हट्टीला आलोय
हट्टीकरांनो, बच्ची का दिल में फुल इज्जत, तुमचा पोशावा आलाय सकाळी सकाळी. पण मला माहित आहे तुम्ही आता झोपा काढत असाल, पण हट्टी गावामध्ये ना हट्टीची जास्त पोषा लागलाय. मास्तरा बिस्तरा काही बरं का, तर समाजी में इज्जत आहे हट्टी पाड्याला. यो बाबा कडक कडक एकदम शुपर डुपर. तर आता आपण मेन जो टॉवर आहे, आपण आपलं काम काय आहे, आपल्याला व्हिलॉग अपलोड करायला जायचं आहे. आणि जो टॉवर आहे ना तो आहे कुळवंडी गावामध्ये. म्हणजे इकडे घेनशेत वगैरे इकडे असतं तर बरोबर रेंज तिकडे आमच्या इकडे गेली असती पैशांना. पण नाही तर आता काय करायचा पोषा, तर मी आता ब्लॉग अपलोड करायला आलोय सकाळी सकाळी. थोडंसं एडिटिंग करेन आणि अपलोड करेन, तोपर्यंत आपण काही फोटो पण काढू बरं का पोषांना. तर मित्रांनो आता हू ते हट्टीपाडा गेलं आणि हट्टीपाड्यानंतर हा आहे घनशेत. तर आमच्या गावातली पोषा इकडे कशाला यायची शाळेत, इथे 7वी पर्यंत शाळा होती हो पोषा. तर आमच्या गावात 4थी पर्यंत मग पोषा पुढचं 3 वर्ग शिकायला इकडे यायची, 5वी 6वी आणि 7वी. तर पाय पाय यायची. पावसाळ्यामध्ये वॉटर क्रॉसिंग वगैरे करून यायचे, कमी पाऊस असेल तर, जास्त असला तर अजिबात नाही. तर अशा प्रकारचा इकडचा माहोल आहे एकदम सुपर डुपर. आपण आता येऊन पोचलोय घनशेतमध्ये आणि घनशेतची तुम्हाला मी शाळा दाखवतो बरं का. तर पोषांनो ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनशेत. चलो हो. तर आपण आता घनशेत मधून पुढे आलो की इथं आहे घनशेत फाटा, एकदम सुपर डुपर हुंगाला सुंगाला. हो. तर हे बघा हा आहे घनशेत फाटा मित्रांनो. आणि पहिलं इथून ट्रान्सपोर्टसाठी इथून कोहर करंजाळे हर्सुल वगैरे हा मेन. तर हा आहे घनशेत पोषण. तर आपण थोडंसं पुढे जाऊ मस्तपैकी वरती इकडे ह्या साईडला. चलो हो सुपर. तर इकडे हा घनशेतचा घोल वगैरे आहे, हे मंदिर आहे इथं बघू शकता तुम्ही सुपर. तर आपण इथं बाईक थांबूया आणि बघूया रेंज येते का कचकीला कचका. तर मित्रांनो इकडे आहे घेनशेतचं एक टेम्पल आहे इकडे. हा घेनशेत फाटा आहे, त्याच्या थोडंसं पुढे आपण आलो. इथं हे काहीतरी कच वगैरे आहे इकडे. आणि आपला ब्लॉग एक्सपोर्टला टाकला हे बघा, कारण ते कसं आहे नेटवर्क असल्याशिवाय आपल्याला काय तिथं काही करता येत नाही छेडछाड. तर पोषानं ब्लॉग अपलोड होऊ राहिला एकदम मस्तपैकी. अपलोड नाही, हे आपण एक्सपोर्ट करून राहिलो आहे, अजून अपलोड व्हायचा बाकी आहे पोषानं. बघू आता किती वेळ लागतो. तर मित्रांनो ना आपला ब्लॉग इथे 1 तास दाखवू राहिला, तर 1 तास म्हणजे 1.5 तास तरी लागेल. तर त्याच्यामुळे ना आपण तिकडं कुळवंडी गाव आहे त्या गावाकडे जाऊ. चला लेट्स गो. इथं काय मला म्हटलं इथं राहील रेंज, पटापट होईल अपलोड. पण 1 तास म्हणजे काही जोक नाही ना पोषण आपलं. हा सूर्य आणि हा जयद्रथ म्हणजे डायरेक्ट आपण आता इथं टॉवरच्या इथं आहे. बघू बरं आता इथं रेंज किती दाखवू राहिलं. साला नाही तर आपला पोपटच होईल बाबा. 3 तास दाखवू राहिलं बघा साला. आपला काय ब्लॉग अपलोड होऊ नाही राहिला, राग 3 तास दाखवू राहिला पोषण. 3 तास में साला क्या ही हम करेंगे रे बच्ची के दिल में. साला एकदम बेकारच काम झालाय. तर आणि खतरनाक सकाळी मॉर्निंगचा ब्लॉग झाला पोषण आपला. इकडनं जाताना पण गेलो, येताना पण सुपर. टाइम आहे आता, विचार करा पक्का. हॅलो गाईज, ओळखलास? अरे बापरे, चला फोटो काढू आपण. बाईक कशी लावू मी, म्हणजे चांगलं कुठे इथं कमानी जवळ आहे. इथं ब्लॉग पाहता का नाही माझं? लाईक करायचा हो. चला आलो. आपण आता निघालो सुरजा भाऊकडे बरं का. हे गावच गाव होतं पाठीमागचं आणि इकडचा व्ह्यू बघा शुबर डुबर हुंगाला सुंगाला. तर मस्त सुरजा भाऊकडे जाऊ, गाडीच्या आपल्या चावी घेऊन येऊ गाडीच्या. अरे बाबा असा खराब रस्ता, तो सुरजा भाऊकडे आपण जाऊ राहिलो. पण एकदम मजा येऊ राहिली पोषांनो. मला वाटलं हा रस्ता झालाय म्हटलं, पण रस्ता व्हायचा बाकी आहे. जर तुम्ही आले ना तर लडाखला जायची काही गरज नाही. एवढी कचकी ऑफ रोडिंग तुम्हाला इकडे बघायला भेटत आहे. अरे गाडी बंद पडली ना. हे इकडे मी आलोय. नाही ना, सुरजच्या इकडं आलोय. तर भावांनो ना आपली गाडी काय बंद पडली बरं का. म्हणजे खाली जी वायर आहे ना ती वायरच तुटली असं वाटू राहिलं. तर बघू आता आपण इथून सूरज भाऊकडे जाऊ. तर आता बाईक सुरू झाले. चला.
बरं मित्रांनो, मस्तपैकी आपण सांजोला खाऊ घेतलाय. आता इथून कल्टी मारू, चलो. आणि इथून आपल्याला इकडे जावं लागेल. तर मित्रांनो हे बघा, तिकडे गावात होतं तेच तुम्हाला सांगायचं, इथं आपल्याला यावं लागतं. आणि इकडे बाईक पार्क, तिथं डायरेक्ट घरापर्यंत बाईक काय जात नाही ना, म्हणजे आपली हाईट कमी आहे, ब्रदरची हाईट जास्त आहे म्हणून तो बाईक तिथपर्यंत घेऊन जातो. पण मी काय घेऊन जात नाही भूषण, आपली थोडीशी फाटत आहे ना भूषण, त्याच्यामुळे. तर आता बाईक आपण इथं पार करूया. हे बघा, इथं 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 आणि आपल्याला हारसूला जावंच लागेल आज परत. तर आता इथं बाईक पार्क करतो मी. आणि इथूनच आपण सुरुवात केली होती ब्लॉगला, तर इथेच आलो परत. तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर पोषण एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ना भूषण, लाजायचं नाही भूषण. अरे बाबा, कशी बाईक आडवी पाडली बघा. आणि आता कचकन मेन स्टँडवर, कचकन न्यूट्रलमध्ये. हे बघा, चलो.